माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 9 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 20. हंसध्वज राजाचा दुसरा पुत्र सुरथाचा पराक्रम. सुधन्वंताचे उंच आकाशात उडालेले शिर खाली ठेवून कृष्ण चरणी पडताच कृष्ण ते उचलून निरखून पाहू लागला. तोच त्याच्या मुखातून एक ज्योत निघून श्रीकृष्ण मुखात शिरले. तरी पण सुधन्वयाच्या नुसत्या धडाने पांडव सेनेचा प्रखरतेने संहार चालविला होता. पण पार्थाने शरसंधानाने त्या धडाचेही तुकडे करून टाकले. नंतर श्रीकृष्णाने अर्जुनाकडून सुधन्वयाचे शिर एका बाणाने हंसध्वजाच्या रथात टाकविले. हे पाहताच हंसध्वज राजा अत्यंत कष्टी होऊन पुत्रशोक करू लागला. ते पाहून त्याचा दुसरा पुत्र सुरथ पुढे होऊन आपल्या वडिलांना म्हणाला, हे तात, सुधन्वयाने अर्जुनात जिंकलेच होते. आता श्रीहरीच्या कृपेने त्याला मोक्षप्राप्ती झाली आहे. तेव्हा आता त्याबद्दल शोक का करत आहात? तेव्हा हंसध्वजाने आपल्या मुलाला उत्तर केले, बाळा, त्याला श्रीकृष्ण चरण मिळून त्याला पुन्हा वियोग झाला आहे, म्हणून शोक करतो. असे म्हणून हंसध्वजाने ते शिर आपल्या एका बाणाने परत श्रीकृष्णाच्या चरणाकडे उडवले. पण आकाशात हे दृश्य पाहण्यासाठी जमा झालेल्या शिवगणांनीच ते शिर मध्ये धरून रुद्रमाळेत गोविले. कारण सुधन्व हा मोठा शिवभक्त होता. नंतर बंधुदुःखाने त्रस्त झालेला सुरथवीर सैन्यासह समरांगणात जाऊन श्रीहरीला म्हणाला, हरे कृष्णा, तू तुझ्या साऱ्या पुण्यराशी पणास लावून महारथी सुधन्वंत्यास वैकुंठाला पाठवलेस. आता तुझी पुण्यराशी पार संपली आहे. तेव्हा पार्थाचे रक्षण आता कसे करशील आणि आता मला कसा मारशील ते सांग. मी तर माझ्या बंधूचा सूड घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. त्याचे भाषण ऐकून श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाला, अर्जुना, सुरथाशी आपण संग्राम करण्यात आता तसे हसील हवे नाही, तो फार मोठा अनर्थ करेल. अर्जुन म्हणाला, देवा, तू सर्व विश्वभक्षक असताना तुझ्या पुढे सुरथाचा काय पाड लागावा? कृष्णाने म्हटलं, ते खरे, पण पदरी जे पुण्य होते ते सारे सुधन्वयापायी खर्च केले. आता केवळ पाप उरले आहे. अर्जुन आचार्याने म्हणाला, देवा, तुम्ही देखील पाप करता. कृष्णाने त्याला उत्तर केले की का नाही, शरीर आहे तिथं पाप असणारच. कळून अथवा न कळूनही मानवाच्या शरीराकडून पाप होते. पाप म्हणजे चूक, दोष, व्यंग, अपुरेपणा असो. आता अर्जुना, माझे ऐक, येथेपणाला जागा ठेवू नये. या सुरथाची प्रद्युम्नादी युवकांनाच लढू दे. असे म्हणून कृष्णाने पार्थरथ 3 योजने म्हणजे 12 मैल किंवा 6 कोस समरभूमीच्या मागे नेऊन उभा केला. सुरथाने न्याळून म्हटले, पाहिले, कृष्णराज अर्जुनाच्या ऐवजी रणांगणामध्ये त्याला प्रद्युम्नादी वीर त्याच्या समोर दिसले. तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे रे रे, ते पहा कसे भिवून कृष्णार्जुन पळाले रे पळाले. आता या पोरांबरोबर माझ्यासारख्या युद्ध खेळण्यात काय सार? पण तितक्यात अत्यंत गंभीर करारीपणे कोण पोरं पाहू तर खरे, असे म्हणून प्रद्युम्नाने त्याच्यावर आकाशातून होणाऱ्या जलदृष्टीप्रमाणे शिरदृष्टीच केली. पण सुरथाने प्रतिउत्तर देऊन आपल्या शरांनी सर्व पांडववीरांना कृष्णाकडे उडवून दिले. त्याचा तो अचाट पराक्रम पाहून कृष्ण अर्जुन दोघे मनात फार संतोष पावले. शेवटी पार्थ समरणांगणात येऊन उभा राखला. नंतर तेथे तो अद्भुत संग्राम झाला. त्यात पार्थाने सुरथाच्या एकामागून एक अशा 108 रथांचा फार जोराडा उडविला. शेवटी आपल्या अप्रतिम शराने सुरथाचे दोन्ही हातच तोडले. तेव्हा न डगमगता सुरथाने आपल्या पायांनी शरवृष्टी केली. मग अर्जुनाने आपल्या दुसऱ्या बाणाने दोन्ही पाय देखील तोडून शिर उडविले. ते बरोबर श्रीहरिचरणी जाऊन पडले. अध्याय 21. श्यामकर्णाचे घोडीत रूपांतर. काय? श्यामकर्णाचे घोडीत रूपांतर. आता हा वृत्तांत सांगून पुढे जैमिनी जनमेजयास म्हणतो, सुरथाचे शिर श्रीकृष्णाने उचलून आपल्या हाती धरताच त्याच्या मुखातून सुद्धा एक दिव्य ज्योती निघून ती कृष्णाच्या मुखी शिरली. मग पार्थाला कृष्ण म्हणाला, सुरथ जितेंद्रिय पुण्यात्मा होता. आपण दिलेले प्रतिज्ञा वचन पूर्ण केलेले भीष्मासारखे सुविख्यात वीर
क्वचितच पार्थाने मग ते शिर उचलून हाती घेत प्रेमातिशयाने हृदयाजवळ धरले. त्या योगे त्याचा देह पावन झाला. नंतर देवाने ते शिर प्रयागात नेऊन टाकण्याची गरुडास आज्ञा केली. कारण प्रयाग तीर्थात पतन होणारे सर्व पावन होऊन हरिरूपात विलीन होतात, असे शास्त्रवचन आहे. अशा तऱ्हेने त्या देहाला मोक्षप्राप्ती होते. गरुड ते शिर घेऊन जात असता शंकराने ते पाहिले आणि सुरताची ही शिर रुद्रमाळेत गोवण्यासाठी आणण्याची शृंगीच आज्ञा केली. त्याप्रमाणे शृंगी गरुडाकडे धावत गेला. अर्थातच ते शिर देण्याघेण्यावरून गरुडाचे शृंगीचे महाभयंकर युद्ध झाले. प्रथम गरुडाने शृंगीला आपल्या पंखाच्या झपाट्यानेच गगनात उडविले. तेव्हा शृंगी शंकराजवळ येऊन पडला. त्यावरून पार्वतीने शंकराची फार चेष्टा केली. मग शिवाने प्रत्यक्ष नंदीला गरुडाकडून ते शिर आणण्यासाठी धाडला. त्याने कैलासावरून एकाच उड्डाणात गरुडाला गाठले आणि नुसत्या आपल्या श्वासोश्वासानेच गरुडास गगनात गरगर 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 फिरायला लावले. संबंध सत्यलोक कैलास याभोवती गरुडाला नंदीने फिरवले. त्यावेळी गरुडाच्या फजितीला पारावारच राहिला नाही. शेवटी गरुडाने घाबरून जाऊन कसे तरी ते शिर प्रयागाच्या डोहात टाकून देऊन कृष्णाकडे पलायन केले. नंदीने ते शिर प्रयागात पाण्यात पडण्याच्या अगोदर आपल्या शिंगावर अलगद झेलले व रुद्रमाळेत गोविले. तिकडे आता हंसध्वज होता रणांगणात येऊन श्रीहरीसमोर युद्धास ठाकला. त्याला असे समरणांगणात शस्त्रनिशी आलेला पाहताच श्रीहरीने लाघव केले. स्वतः रथाखाली उडी घेऊन आपले दीर्घ बाहू त्याच्यासमोर पसरले व ते भक्तश्रेष्ठा ये असे म्हणून हंसध्वजाला आपल्याजवळ पाचारण केले. हंसध्वजाला इथेच हवे होते. त्याने क्षत्रियास उचित अशा वीरभक्तीसाठी आपले परमप्रिय असे 2 महारथी सुपुत्र समरांगणी वेळी दिले गेले होते. असो, देवभक्ताची समरांगणावर गाठ पडली तेव्हा मागील रणक्षत्रीची भीष्माच्या व कृष्णाच्या तसल्याच भेटीची सर्वांना एकदम आठवण झाली. नंतर आपल्याकडे धरून ठेवलेला श्यामकर्ण घेऊन स्वतः हंसध्वज राजा पांडव सेनेत मोठ्या सन्मानाने दाखल झाला. देवाने परत हस्तिनापुरीला जाऊन हा सर्व वृत्तांत धर्मास कथन केला. ते ऐकून देवा, तू जरी त्यावेळी तेथे नसतास तर पांडवांना काय किंमत होती, असे धर्माने बोलून दाखविले. पुढे श्यामकर्ण अश्व मार्गक्रमण करीत पुढे जात असता वाटेत एक सरोवर लागले. तेथील पाणी श्यामकर्ण अश्वाने पिताच लगेच त्याला घोडीचे रूप प्राप्त झाले. तसेच पुढे जात असताना वाटेवर आणखी एक तळे लागले. पुन्हा त्याचे पाणी घोडी झालेले श्यामकर्ण अश्व पिताच तो वाहक झाला. हे पाहून जन्मेजय राजाला आश्चर्य वाटले. जैमिनीसारखा दर्शनकार आपणास हे असे काय विलक्षण सांगतो आहे असे त्यास वाटले. मग श्यामकर्ण अश्व आपले मूळचे रूप पावला का असे त्याने विचारताच मुनीने एक कथा सांगितली. चला आता आपण ऐकूया. पूर्वी त्या पहिल्या सरोवरावर शंकरास प्रसन्न करण्यासाठी पार्वती तप करीत बसले होते. तेथे तिने तप करण्यासाठी तसले तप हिमालयात केलेले होते, पण आत्ताचे तप मात्र सह्याद्रीगिरीवर होते. असो, तेथे त्यावेळी एक दुष्ट दैत्य आला आणि तो तिला भुलविण्याचा हर प्रकारे प्रयत्न करू लागला. त्यामुळे पार्वतीने रागात येऊन शापाने त्याचे भस्म केले. त्याला गोड गोड बोलून वनव्यात फेकून दिले. आता त्या उमा सरोवरातील पाण्यास जो पुरुष स्पर्श करील तो स्त्री होईल असा त्याने शाप तिने दिला. त्यामुळे त्या वनात कोणी पुरुष फिरकेना. श्यामकर्ण अश्व तेथे चुकून पाणी प्याला. त्या सरशी तो स्त्रीत्व पावला. त्या रानात त्याच्याच जातीची घोडी होती. ती सैन्याला दुरून दिसली व हा अश्व गलित वीर होऊन दरीत चरत राहिल्यामुळे त्यांना दिसला नाही. तीच घेऊन ते पुढे निघाले. असो, आता घोडीचाही वाघ होण्याचे कारण कृतयुगी एक मुनी नारायणाचे स्मरण करीत असता येथे त्या दुसऱ्या सरोवराकाठी आला. तो त्याच्या एका वाघाने झडप घातली म्हणून तो मुनी तळ्यात शिरला. तो त्याला तेथे पाण्यात वास करीत असलेल्या एका सुसुरीने ओढून घेतले. सुसुरीने काय केलं? ओढून घेतले. नारायण नामाच्या बलाने तो दोन्ही संकटातून मुक्त झाला. नारायण नाम घेणे खूप महत्वाचे आहे.
आपल्या जीवनात नारायण नाम घेतले तर आपण कुठल्याही संकटात असलो तरी मुक्तता मिळते. पण त्याने ह्या प्रसंगाने रागावून जाऊन त्या वनास तळ्यास शाप देऊन टाकला. अर्थातच सह्यगिरीवर वाघ अतोनात आहेत. अर्जुन दिकांना श्यामकर्णे दिसेनासा होऊन वाघच दिसले. त्यांना मारून ते वीर श्यामकर्णाच्या शोधार्थ फिरत असता त्यांना त्या दरीत आपल्या श्यामकर्ण असलेला दिसला. असे सांगून जैमिनी पुढे म्हणाला, राजा, या सृष्टीत अद्भुत असे पुष्कळ असले तरी विचारवंतांना त्याची आद्य कारणे शोधता येतात. असो. अध्याय 22. श्रीराज्यात श्यामकर्ण. काय? श्रीराज्यात श्यामकर्ण. पुढे तेथून श्यामकर्ण अश्व जो निघाला तो मजल दर मजल करीत दक्षिण समुद्राकडे गेला. तिकडे एक स्त्री साम्राज्य लागते, त्यात तो शिरला. त्या राज्यात जे पुरुष जात असत त्यांना भुलवून साम्राज्यातील स्त्रिया आपली प्रजा बनवीत असत आणि आपल्या उदरातील पुरुष गर्भाला नासून टाकीत. स्त्री गर्भ तेवढाच फक्त पोसत. त्यांना गर्भशास्त्र उत्तम तऱ्हेने ठाऊक होते. असो, त्यांनी भुलवलेल्या पुरुषापासून त्यांना गर्भ राहताच त्या पुरुषाला त्या ठार मारून टाकत असत. त्यांच्याजवळ राक्षसनीचे मोठे सैन्य असे. त्या साम्राज्याची प्रेमळा नावाची महात्म्याती राज्ञी होती. तिने श्यामकर्णाला आपल्या राक्षसिणीच्या सैन्याकडून पकडले. हे वृत्त पार्थाला कळताच त्याला मनामधून विलक्षण चिंता उत्पन्न पडली. ते संपूर्ण स्त्रीराज्य, स्त्रियांशी युद्ध करणे योग्य नाही. काय करावे ते त्याला सुचना. त्याचे सहारे सैन्य एकाच दिवसात स्त्री साम्राज्यात येऊन दाखल झाले. त्यावेळी पांडवांच्या सैन्यातील प्रत्येक पुरुषास एक एक कामिनी मिळाली. त्यांच्यापैकी फक्त अर्जुनाने मात्र प्रेमळे विरुद्ध पुष्कळ टिकाव धरला. शेवटी त्याने तिला मोह उत्पन्न करायच्या मिशाने जेव्हा मोहनास्त्र तिच्यावर सोडले तेव्हा ती त्याला हसून म्हणाली, अरे वेड्या पार्था, मी स्वतःच मोहिनी, मला काय तुझे हे मोहिनी अस्त्र बाधा करेल? तिचे म्हणणे अर्जुनास पटले. शेवटी अर्जुनाने आपला यागकामी व्रतस्थ होईत. याग संपताच मी तुझ्याशी विवाह लावेन असे तिला आश्वासन दिले. ते मान्य होऊन प्रेमळेने श्यामकर्ण अश्व स्वतःस साम्राज्य पार्थाला अर्पण केले. त्यांना आपल्या मोहातून मुक्त केले. मग ते सगळेजण त्या श्रीराज्यामधून बाहेर पडले. एक प्रधान आहे, तो विवेकी, सत्यवादी, जितेंद्रिय आहे. राजा तर मूर्तिमंत, यश, पराक्रम यांचे प्रतीक आहे. त्यांनी जर आपला अश्व धरला तर मात्र आपल्या पुढे फारच कठीण कर्म आहे. तोच पार्थाच्या मार्गक्रमण करीत असलेल्या रथाला एक गिधाड येऊन बसले. ते पाहून सर्वांच्या जीवाला धक्का बसला. तिकडे प्रभुवाहनाच्या सेवकांनी श्यामकर्णास धरून आपल्या राजसभेत आणून राजास दाखविला. त्याच्या मस्तकावरील बांधलेली पत्रिका वाचून राजा आपल्या प्रधानमंत्र्यास म्हणाला, हा धर्मराजाचा श्यामकर्ण अश्व, याचा रक्षक प्रसिद्ध धनुर्धर अर्जुन होय. हे आपल्या पुढे एक संकट प्राप्त झाले आहे. आता यातून आपण सुटण्यासाठी काय करावे? संकट कसे काय महाराज? असे प्रधानाने उलट विचारले. राजा बब्रुवाहन आपल्या राजसभेला सांगू लागला, प्रसिद्ध धनुर्धर पार्थ हाच माझा जनक आहे. एकदा नृत्यसमयी माझ्या आईचा ताल चुकून नाचण्यात दोष घडल्यामुळे तिच्या बापाने शाप दिला की तू जलचर होऊन पाण्यात जा. आईने उशाप मागितला तेव्हा वडील तिला म्हणाले, अर्जुन तेथे स्नानाकरिता येईल, त्याचे पाय धर, तोच तुला पुन्हा पूर्वीचे शरीर देऊन तुला वरील. मग तळ्यात माझी आई पाण्यात मासा होऊन राहू लागली. पुढे आजोबांच्या उशापाप्रमाणे तिने स्नानास आलेल्या अर्जुनाचा पाय धरला आणि तिला पूर्वरूप प्राप्त झाले. तिने पार्थाला आपल्या वडिलांकडे नेले. सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला. त्यामुळे संतुष्ट होऊन त्यांनी तेथे त्याचा थाटाने विवाह केला. माझा जन्म झाला नंतर आता प्रत्यक्षात जन्मदात्या वडिलांची झुंजावे तरी पंचायत. त्यांना सरळ शरण जावे तर ते क्षत्रिय धर्मास उचित नाही. यावर तुमचा सल्ला काय सांगा? प्रधानाने घटकावर विचार केला व म्हटले, श्यामकर्णास आपण पितृवंदन करावे. अश्वरक्षणार्थ पार्थच पित्याबरोबर दिग्विजयास जावे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नान संध्या गुरुपूजादी नित्यकर्म आटोपून प्रभुवाहन आपल्याकडे धरून ठेवलेल्या श्यामकर्णास पुढे करून सर्व सैन्यांसह पित्याकडे गेला. त्याच्या चरणावर मस्तक ठेवून सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून हंसध्वज
प्रद्युम्न, ऋषकेतू इत्यादींनी त्याचे प्रेमभराने सुस्वागत केले. आपल्या पुत्राला प्रेमालिंगन देण्याची त्यांनी पार्थास विनंती केली. पण हे सर्व काही ऐकून पार्थास उलट क्रोध चढला. त्याने पुत्राच्या मस्तकावर रागाने लाथ मारून म्हटले, "तू अत्यंत भ्याड आहे. नर्तकी चित्रांगदेचा तू मुलगा असशील, पण शूर पराक्रमी अशा पार्थवीर्याचा मुलगा मात्र खचित नाही. कुठे माझा बाळ अभिमन्यू? कुठे तू? अरे सूर्यापोटी शनेश्वर म्हणतात. तू श्यामकर्ण अवजर धरतो, मग भीतीने गांगरून जाऊन शरण येऊन परत करतोस आणि वर म्हणतो की मी पार्थसूत बभ्रुवाहन आहे. अरे गंधर्व कन्येच्या पोरा, राजसभेत जाऊन नर्तकीच्या मागे सारंगी वाजव नाही तर मृदुंग वडव. भ्याडा, महापराक्रमी शूरवीरांनी पावन केलेल्या रणात कशाला आलास? बापाचे हे निर्वसना करणारे भाषण सहन न होऊन बभ्रुवाहन ताडकन उसळला व म्हणाला, पार्था, तुझी लात देखील मी सहन केली, पण मला वेश्यानंदन म्हणून हिणवून तू माझ्या आईची मात्र निष्कारण बदनामी केलीस. ह्या तू अतिशय घोर अपराध केलास. याबद्दल तुझे मस्तक जर माझ्या तीक्ष्ण शराने गगनात उडाले तर माझ्या माथी पितृघाताचे पातक न लागो. नंतर त्या ठाई पिता पुत्रात घोर रणकंदन वाजले. प्रथम दैत्यराज अनुश्वालाने बभ्रुवाहनावर चाल केली. पण कोणी चाल केली? अनुशाल्वाने. पण 2-4 घटकातच अनुशाल्व मूर्छित पडला. नंतर ऋषिकेतूने बभ्रुवाहनावर अस्त्रांचा मारा केला. ते दारुण युद्ध पाहण्यास आकाशात देवगणांची विमानातून एकच गर्दी झाली. हे देवगण मेरू पर्वतापलीकडे असतात व ते मानवांची युद्धे पाहण्याकरिता अत्यंत उतावळे झालेले असतात. असो, ऋषिकेतूचा त्यावेळेचा रणांगणातील विलक्षण पराक्रम पाहून प्रद्युम्नास त्याचा मत्सर वाटला. त्याला दूर सारून तोच लढू लागला. त्या प्रचंड युद्धात रणांगणावर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेकडो डबकी तयार झाली. त्यात जाऊन अस्वले, कोल्हे, लांडगे, तरस ही जनावरे, भूत, भैरव, वेताळ आदी पिशाचगण यथेच्छपणे आनंदाने मांसभक्षण करू लागले. त्या रणांगणात होत असलेल्या संहारात पांडव सैन्यच जास्त खर्ची पडले होते. दैत्यराज अनुशाल्व, नीलध्वज, यवनाक्ष, प्रद्युम्न, हंसध्वज, ऋषकेतू या 6 महारथींनी पार्थपुत्रास सर्व बाजूंनी भक्कम असा वेढा घातला. तेव्हा फिरून पुन्हा एकदा अभिमन्यूचा प्रसंग आला. पण आता खुद्द पांडवातच कलह माजला होता. तोही व्यर्थच. या सतत व व्यर्थ लढण्याच्या खोडीपायी क्षात्र संहाराला कुठलीच सीमा न राहून संपूर्ण भारतवर्षातून अतोनात वीरनाश होऊन लागला. इकडे कोणाचे लक्ष गेलेले नव्हते, कारण भारतवर्षापलीकडेही पांडवांना कोठेच कोणी शत्रू उरले नव्हते. त्यांची साम्राज्य सत्ता आटोकाट वाढली होती. असो, बभ्रुवाहन मात्र सुभद्रा पुत्र अभिमन्यूप्रमाणे रणात अडकून पडला नाही. उलट त्यानेच आपल्या अत्यंत प्रभावी अशा 5-5 बाणांनी सर्व वीरास मूर्छित केले. त्यावेळी सर्वांना राम अश्वमेधातील लवकुशाच्या पराक्रमाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. या ठिकाणी आपण हा भाग संपवला. आता पुढील भागात पुढील कथा बघूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. या ठिकाणी आपण अध्याय हंसराज राजाचा दुसरा पुत्र सुरथाचा पराक्रम, श्यामकर्णाचे घोडीत रूपांतर, श्रीराज्यात श्यामकर्ण आता पुढच्या भागात बघणार आहोत.